नमस्कार, मी राजरत्न चोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 27 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण देश हादरला. काश्मीरमधलं जनजीवन आणि पर्यटन विस्कळीत झालं आणि याचा थेट फटका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसला. त्यामुळे त्यांचं लाखोंचं नुकसान झाल्यामुळे या ट्रॅव्हल्स कंपन्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. जम्मू काश्मीर अर्थात पृथ्वीवरचा स्वर्ग. जानेवारी महिन्यापासून जम्मू काश्मीरचं पर्यटन जोर धरतं. सगळीकडे बर्फाची चादर पसरलेली असते. घोड्यावर बसून हिरवीगार झाडं, बर्फाचे डोंगर आणि आडवळणाचे घाट पाहण्यासाठी जगभरातून नागरिक येत असतात. महाराष्ट्रातल्या नागरिकांची संख्या यामध्ये मोठी असते. हनीमून ट्रिप, फॅमिली ट्रिप, मित्रांचे ग्रुप या सगळ्यांचा जम्मू काश्मीरकडे ओढा असतो. आणि त्यामुळे जानेवारी ते जून या 6 महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये मोठं पर्यटन होतं. मात्र पहलगामला हल्ला झाला आणि पर्यटनावर रोजगार असलेले काश्मीरचे स्थानिक नागरिक आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना याचा मोठा फटका बसला. हल्ल्याच्या वेळीही या परिसरात 2,500 ते 3,000 पर्यटक होते. महिन्याला लाखो लोक पहलगाम आणि आजूबाजूच्या परिसरात पर्यटनासाठी येत असतात. मात्र हल्ला झाल्यानंतर प्री बुकिंग करून ठेवलेल्या बहुतांश टूर्स पर्यटकांनी रद्द केल्या. ज्या ठिकाणाहून परत येण्याची हमी नाही अशा ठिकाणी जायचं नाही असा पवित्रा अनेक नागरिकांनी घेतला. त्यामुळे पुढच्या 3 ते 4 महिन्यातील अनेक टूर कंपन्यांना कॅन्सल कराव्या लागत आहेत. या टूर्ससाठी विमानांचे तिकीट, हॉटेल बुकिंग आणि इतर सुविधांचं बुकिंग झालेलं असूनही 70% पर्यटकांकडून या टूर कॅन्सल केल्या जात आहेत. त्याचबरोबर भरलेल्या पैशांची परतफेड देखील मागितली जात आहे आणि त्यामुळेच ट्रॅव्हल्स चालकांना मोठं नुकसान होत आहे. याविषयी टॉप न्यूज मराठीच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी सचिन इंटरनॅशनलचे प्रमुख सुयोग सपकाळ यांच्याशी संवाद साधला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये जम्मू काश्मीरला जाण्याबाबतची जी काही भीती निर्माण झाली आहे त्याचा थेटपणे परिणाम जो आहे तो सगळ्याच पर्यटनावरती होतोय. तिथल्या स्थानिक नागरिकांना सुद्धा या सगळ्याचा फटका बसतोय. त्याचबरोबर सगळ्याच देशभरातले जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सुद्धा याचा फटका बसतोय. कारण पुढच्या अगदीच 5-6 महिन्यांमधल्या बऱ्याचशा टूर्स ज्या आहेत त्यापैकी अनेक नागरिकांनी या टूर्सचे तिकीट कॅन्सल केलेले आहेत किंवा आम्हाला जे काही पैसे भरलेले आहेत, बुकिंग केलेले आहेत ते पैसे सुद्धा परत मागण्यात येत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा थेटपणे फटका जो आहे तो ट्रॅव्हल इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळतोय. माझ्याबरोबर आता सचिन इंटरनॅशनलचे प्रमुख सहयोग सपकाळ सर आहेत. त्यांच्याशी थेटपणे आपण बोलणार आहोत की नेमका हा फटका कसा बसतोय, ट्रॅव्हल एजन्सीजची या सगळ्यावरची भूमिका काय आहे. सर, आता जर आपण पाहिलं तर तुमच्या किती एकंदरीत टूर्स होते आणि त्यापैकी काही कॅन्सल झाल्या? आमच्यात सध्या मी प्रथमतः सांगेन, की हा जो हल्ला झाला, हा भयाड हल्ला जो झालाय, त्याचं मी सर्वप्रथम आमच्या ट्रॅव्हल फेटर्निटीतर्फे निषेध व्यक्त करतो. आणि हा हल्ला काही पर्यटकांवर नसून हा पर्यटन व्यवसायावरती हल्ला केलेला आहे. आणि जो आपण पाहत आहात, की गेल्या कोरोनानंतर काश्मीरचा जो व्यवसाय होता, पर्यटन व्यवसाय हा खूप खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि हे काही समाजकंटकांना बघवलं नसेल. त्या निमित्ताने यांनी तो पर्यटन व्यवसायावरती हल्ला केला, पर्यटनावरती हल्ला केला, पर्यटनासाठी आलेल्या लोकांवरती हल्ला केलेला. याचा मी प्रथमतः निषेध करतो. आणि तुम्ही जसं विचारलं, की ह्याच्यामध्ये किती नुकसान झालं किंवा किती टूर्स कॅन्सल झाले. आमच्या भरपूर टूर्स कॅन्सल झाल्या. विशेषतः म्हणजे काही लोकांचे बुकिंग्स बाकी होतात, जे लास्ट मिनिटला त्यांच्या सुट्ट्यांचं नियोजन हे करून ते बुकिंग करतात. त्यांच्या सुद्धा बुकिंग्स आलेल्या बुकिंग्स रिसेंटली जे आम्ही ऑलरेडी बुक करायचे त्याच्या अगोदरच त्यांनी कॅन्सल केलेल्या आहेत. आणि जवळपास पुण्यातून नाही म्हणलं तरी हजारो लोक जाणार होते, ते ज्यांनी बुकिंग कॅन्सल केलं, ज्यांनी बुकिंग केलं त्यांनी सुद्धा कॅन्सल केलं. आणि ह्याच्यामध्ये काही एअरलाईन्सकडनं रिफंड्स येणे बाकी आहे. अजून पण लोकांचा तगादा चालू आहे, की आमचे पैसे रिफंड करा. आम्ही ते पुन्हा 100% प्रयत्न करतो आहोत, की लवकरात लवकर ते 100% पैसे विदाऊट कुठलेही कॅन्सलेशन घेता आम्ही रिफंड करत आहोत. पुन्हा यामध्ये आम्हाला एअरलाईन कंपनीचं सुद्धा सपोर्टची आवश्यकता आहे. गव्हर्नमेंटने तसे नॉर्म्स टाकले पाहिजेत, ज्याचा आम्हाला त्रास होतो रिफंडसाठी. पुन्हा तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडनं हॉटेलियर झाले, गाडी व्यावसायिक झाले किंवा तिथले लोकल टूर ऑपरेटर झाले, त्यांच्याकडनं रिफंड्स येणं बाकी आहे, ते सुद्धा निश्चितपणे येतील. पण सर्वात जास्त फटका हा तिथल्या लोकल व्यावसायिकांना झालेला आहे. आमच्याकडे काही लोकांनी ज्यांनी बुकिंग केलं आहे, समजा 100 लोकांनी बुकिंग केलं असेल, 50 किंवा 60 लोक कॅन्सल रिफंड मागत आहेत. बाकीचे लोक पुन्हा दुसऱ्या डेस्टिनेशनकडे वळत आहेत. जसे की शिमला मनाली झाले, दार्जिलिंग या थंड हवेच्या ठिकाणी जायला लोकांचा कल जास्त आहे. सर, या सगळ्याच्या नंतर जसं तुम्ही म्हटलात तसं जवळपास 50-60% जे लोक आहेत ते या सगळ्यामधून कुठेतरी सगळ्याच ज्या टूर आहेत किंवा बुकिंग आहेत ते कॅन्सल करताना दिसून येत आहेत. अंदाजे या सगळ्यामुळे या इंडस्ट्रीला किती फटका बसत असेल? काही करोडो रुपयांमध्ये हा फटका असणार आहे. आणि नुसता
हा आपण पुण्यापुरता विचार मर्यादित न करता भारतभर हा विचार केला, काही करोडोमध्ये, अब्ज रुपयामध्ये ही इंडस्ट्रीची उलाढाल आता पूर्णतः थांबणार आहे. तरी काही लोक आजकाल जायला उत्सुक आहेत अजूनही. कालच आमच्या ट्रॅव्हल फेटर्निटीमधून अशी न्यूज आली की 100 लोकांनी 24 तारखेला, म्हणजे हा घटना 22 तारखेला काहीतरी झाली, तर 24ला 100 लोक काश्मीरला गेलेले आहेत. तर काही लोक सुद्धा असे दिलदार आहेत की जे प्रयत्न करत आहे की काश्मीरच्या पर्यटनाला पुन्हा आपण सपोर्ट करावा म्हणून. तर हे चांगलं लक्षण आहे, मानवतेचं लक्षण आहे. आणि मानवतेच्याच ह्याच्यातून गव्हर्नमेंटने सुद्धा सर्व काही जी भारतामध्ये भारतभर जी काही पर्यटन स्थळं आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित ठेवली पाहिजे, जेणेकरून जो पर्यटक हा जातो कशासाठी? कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पर्यटन का करतात की धकाधकी कुठेतरी मनाला शांती मिळावं, रिलॅक्सेशन मिळावं, हा एक आता सर्वसामान्यांच्या किंवा प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग झालेला आहे. पर्यटन हा भाग झालेला आहे. कोरोनानंतर पर्यटकांकडे लोकांचा ओढा वाढलेला आहे, कारण की आयुष्यामध्ये काय आहे, सगळ्यांना त्यातनं करोनातनं एक धडा भेटलेला आहे की आपण फिरलं पाहिजे, आपण मौज मजा केली पाहिजे, रिलॅक्सेशन पाहिजे. आपण हे करतो कशासाठी करतो? तर फिरल्यानंतर आनंद जो भेटतो तो आनंद घेण्यासाठी पर्यटक जात असतात. तर या ह्याच्यामध्ये जो नुकसान झालेलं आहे ते कधीही न भरून निघणार आहे. आता काश्मीरला सर्वांनी शक्य झाल्यास लोकांनी सपोर्ट करावा, पण त्याआधी गव्हर्नमेंटने काही पॉलिसीज आणि काही सिक्युरिटीचे नॉर्म्स बनवले पाहिजेत, कडक नॉर्म बनवले पाहिजेत आणि पर्यटन स्थळं सुरक्षित केली पाहिजेत. सर, या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हटलात की बरेचसे बुकिंग ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवावे लागतात, फ्लाईट्सचे तिकीट असतील किंवा हॉटेल्स बुकिंग असतील, या सगळ्यामध्ये एका माणसाला अंदाजे किती खर्च येतो जो तुम्हाला पहिल्यांदा भरावा लागतो? जो फ्लाईट तिकीट असतात आजच्या या सीझनमध्ये जवळपास फ्लाईटचे तिकीट 28,000 ते 30,000 रुपये रिटर्न एअरफेअर होतं काश्मीरचं. आणि पुन्हा तिथलं जर सगळे अरेंजमेंट्स बघितलं तर सर्वसाधारण खर्च 50,000 ते 55,000 काश्मीरचा प्रति माणसी जात होता. जर एखाद्या फॅमिलीने जर विचार केला काश्मीरला जायचा तर त्याला कमीत कमी 2 लाख रुपये खर्च करावा लागायचा. आणि पुन्हा तिथला वेगळा काय शॉपिंग वगैरे त्यांचा जो खर्च असेल तो वेगळा. म्हणजे करोडो रुपयामध्ये ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली असेल. काही लोकांनी तर 6-6 महिने अगोदर बुकिंग करतात, कारण की जेवढं आपण लवकर बुकिंग करू तेवढ्या लवकर आपल्याला त्याचा बेनिफिट भेटतो, स्वस्त तिकीट्स भेटतात आणि हॉटेलचे रेट सुद्धा स्वस्त भेटतात. तर 6-6 महिने अगोदर लोकांनी स्वप्न बघितलेले होते की आम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही काश्मीरला फिरायला जाणार. मुलांना सांगितलेलं असतं, मुलांचा तो एक ओढा असतो. या सगळ्या स्वप्नांवरती पाणी फिरलं गेलेलं आहे. सर, हे सगळं होत असताना आपण ट्रॅव्हल इंडस्ट्री म्हणून तर हे सगळं बोललो, मात्र या सगळ्यामध्ये ज्या 27 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांवरती आणि आज संपूर्णच भारत देशावरती प्रचंड दुःखाचं किंवा संकटाचं एक वातावरण आहे. या सगळ्याविषयी काय वाटतं? कारण जेव्हा तुम्ही सुद्धा पर्यटक तिथे घेऊन जात असता, तुमची सुद्धा ट्रॅव्हल एजन्सी म्हणून एक जबाबदारी असते. अशा पद्धतीची घटना घडली आहे, तुम्ही या सगळ्याकडे हे खूप म्हणजे ही दुर्दैवी घटना आहे. आणि जे पर्यटक असतात ते आमचे करते धरता असतात, त्यांच्याकडनं आम्हाला 2 पैसे इन्कम होत असतो. आमचे ते देव असतात. आम्ही त्यांना पर्यटक न म्हणता की आमचं देव म्हणून समजून त्यांची काळजी घेत असतो. मिनिटाला त्यांचं काय चाललंय, त्यांना काय अडचण आली तर त्यांना सपोर्ट करत असतो. आमचे फॅमिली मेंबर असतात ते. आणि त्यांच्याबद्दल असं होणं हे म्हणजे खूप मनाला दुखवणारी घटना होऊन गेलेली आहे. पण ती कधीही त्याची पोकळी किंवा त्याचं भरून न निघणारी घटना झाली आणि अशी घटना न व्हावी यासाठी आम्ही सर्व ट्रॅव्हल फेटर्निटी तर्फे गव्हर्नमेंटला आम्ही आवाहन करतो की गव्हर्नमेंटने विशेषतः काश्मीर झालं किंवा जे सेन्सिटिव्ह हे आहेत ठिकाण आहेत किंवा गोवा पण झालं की जिथं काही घटना घडू शकतात, अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था एकदम कडक केली पाहिजे. मी तर म्हणेन जसं फॉरेनमध्ये परदेशामध्ये टुरिझम पोलीस हे वेगळे असतात, तसे टुरिझम पोलीसचं एक वेगळं डिपार्टमेंट काढलं पाहिजे की जेणेकरून ते टुरिझमवरती कंट्रोल राहू शकेल. जम्मू काश्मीरचा टूर कॅन्सल झाल्यामुळे ट्रॅव्हल्स कंपनी चालकांना मोठा फटका बसत असला तरीही दुसरीकडे 25 ते 30% पर्यटक अजूनही जम्मू काश्मीर टूरसाठी उत्सुक आहेत. हल्ला झाल्यामुळे आता आर्मीने सर्व काही ताब्यात घेतलंय. कडेकोट बंदोबस्त आहे आणि त्यामुळे पुन्हा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता तशीच कमीच आहे. त्यामुळे काही नागरिक टूरवर जाण्याच्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत. मात्र बुकिंग कॅन्सल करण्याची संख्या सर्वाधिक असल्यामुळे हे नुकसान भरून कसं काढायचं याचं मोठं आव्हान ट्रॅव्हल्स चालकांसमोर उभं राहिलंय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर.
संपूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल, 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.